अजित पवार साहेबांना जाळून मारलं, गेम केला, प्लॅनिंगनी मारलं. तो विचार करा का तुम्ही अजूनही शांत का आहेत. अरे ज्या नेत्यानं तुम्हाला तुमच्यासाठी एवढं काही केलं त्या नेत्याला तुम्ही विसरून राहिले आणि ज्याने कोणी घात केला त्याचा बदला आपण घेऊन राहिलो रे महाराष्ट्र. कारण अजितदादांना जाळून मारलं हे सगळ्याला दिसून राहिलं, न्यूजवर दिसून राहिलो. आणि अजितदादाला जाळून मारलं तर मारलं, त्या विमानात बॉम्ब ठेवले होते, बॉम्ब होते त्या विमानात. असा कसे फुटते रे विमानं हवेत, असे कसे फुटते? काही बॉम्ब असन काही असन म्हणूनच फुटते ना हवेत. कारण अजितदादाचं विमान स्टार्टिंगला हवेत फुटलं, जमिनीवर नाही दादा. आणि तुम्हाला समजायला पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेनं, आपल्याला बदला घ्यायचा आहे, कोणी घेणार नाही, आपल्यालाच घ्यायचा बदला. त्या कारणामुळं महाराष्ट्रातल्या जनतेनं हो जागे व्हा आणि अजितदादाच्या खुनीचा बदला आपल्याला घ्यायचा आहे. ज्याने कोणी घात केला त्याला सजा मिळवण्यासाठी. कारण तुम्ही झोपून राहाल तर अजितदादाचा घात कोणी केला हे मालूम होणार नाही. आणि जो नराधम आहे ज्याने हे कांड केलं त्याला सजा होणार नाही. बरोबर नाही काय आहे ना? तर अजितदादासाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या. आणि कमेंटवर आपण आहोत अजितदादाच्या फाटीशी, आपण देऊ त्या अजितदादाला. कोणी मारलं कोणी जाळलं त्याला सजा देण्यासाठी. बरोबर नाही काय? आहो ना आपण एक? नक्की कमेंट करा.